तर स्थळ डोंबिवली जिमखाना म्हटल्यानंतर माझ्यासमोर थोडंसं असं चित्र होतं की जिमचं असं काहीतरी दृश्य असेल आणि बाजूला काहीतरी एखादा हॉल असेल किंवा मोकळं मैदान असेल. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. होम मेकर विदू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल, मी रील शहाणा नावाच्या एका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. अशा प्रकारची स्पर्धा मी पहिल्यांदाच अनुभवत होते. खरं तर इंस्टाग्रामवरतीच मी मागच्या वर्षीपासून ॲक्टिव्ह आहे. त्यापूर्वी अकाउंट होते माझे, पण मी इतकं ॲक्टिव्ह नव्हते आणि इतकं मला खरं तर त्यातलं काही समजतसुद्धा नव्हतं. हल्लीच्या युवा पिढीला ना बरंच काही समजतो नवीन नवीन ॲप्सबद्दल किंवा सोशल मीडियाबद्दल. मग मी सुद्धा का मागे राहू, मी सुद्धा मैत्री करून घेतली. तर या कार्यक्रमाचं स्थळ होतं डोंबिवली पूर्वेला आणि डोंबिवली जिमखाना असं लोकेशन होतं. त्यामुळे मला असं वाटलं की साधारणपणे बाहेर असा एक छोटासा हॉल वगैरे असेल किंवा मोकळं मैदान असेल, तिथे हा कार्यक्रम रंगणार असेल. पण हा चक्क कार्यक्रम जो होता तो होता पंचतारांकित सारख्या हॉटेलमध्ये आणि अतिशय भव्य दिव्य असा सोहळा होता. मला वाटलं की काय माहिती किती गर्दी असेल किती नाही, पण खरंच खूप गर्दी होती. कार्यक्रमाला बऱ्याच लोकांनी हजेरी लावलेली होती, कारण दुसऱ्याच दिवशी 20 मेला मतदान होणार होते. म्हणून मला वाटलं की इतकी काही गर्दी वगैरे नसावी, पण गर्दी खूप होती. तर आमचे अहो घरी असल्यामुळे मी मुलांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आणि संध्याकाळी 6ला निघाले. खरं तर या कार्यक्रमाचा कालावधी जो होता तो मला 3 तासांचा सांगितला होता, पण हा कार्यक्रम उत्तरोत्तर खूपच वाढत गेला, कारण इथे बरेचसे डान्स परफॉर्मन्सेस होते, त्यानंतर विविध नवीन नवीन गायकांचे परफॉर्मन्सेस होते आणि त्यामध्ये बक्षीस समारंभ होता. त्यामुळे कार्यक्रम बराच लांबला. म्हणजे जवळजवळ मला इथून निघायला 9:45 झाले आणि त्यानंतरही कार्यक्रम सुरूच होता. त्यामुळे आयोजकांना मी विनंती केली, जे काही माझे सर्टिफिकेट आहे ते मी घेऊन जाऊ शकते का, तर त्यांनी मला लगेचच परवानगी दिली. खरं तर बक्षीस मिळवायची आशा ही आपल्यातल्या प्रत्येकाला असते, मलाही आहे. पण मला बक्षीस नाही आहे हे सुद्धा माहिती असल्यानंतर मी या कार्यक्रमाला जायचं ठरवलं. त्याचं कारण एकमेव म्हणजे मला हा कार्यक्रम कसा आहे, काय आहे त्याच्यामध्ये हे पाहायचं होतं. आणि इथे माझ्या 2 मैत्रिणीसुद्धा होत्या. त्यांनी मला सांगितलं होतं की हा कार्यक्रम उत्तमच असणार आहे, कारण या कार्यक्रमाचे आयोजक आहेत डोंबिवलीकर प्रतिष्ठान. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यामार्फत ते सतत घेतच असतात. पण यावेळेस डोंबिवलीकर प्रतिष्ठान आणि रील शहाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होता. तर या कार्यक्रमाचं मुख्य निवेदन होतं ते मयुरेश साने यांच्याकडे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हसवत खेळवत छानपणे त्यांचं निवेदन चालू होतं. चला आता तुम्हीसुद्धा थोडा कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. अच्छा, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे फक्त सांघिक बक्षिसं या संपूर्ण फेस्टिवलमध्ये न देता काही वैयक्तिक स्वरूपाची बक्षिसं पण आपण देणार आहोत, ज्यामध्ये रील शहाणी अभिनेत्री, रील शहाणी बालकलाकार, रील शहाणा अभिनेता, रील शहाणा लेखक, DOP, एडिटर अशा प्रकारची वैयक्तिक बक्षिसं या संपूर्ण रील फेस्टिवल दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि मला वाटतं या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपण मान जो देणार आहोत ते बालकलाकाराला. मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया, कारण डोंबिवलीकर प्रतिष्ठान रील शहाणाच्या वतीने त्यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या रील फेस्टिवल 2024 मधील पहिलं बक्षीस या ठिकाणी जातंय. रील शहाणा बालकलाकार आणि विजेते आहे कुमारी रेवा घाडेगावकर. एका जोरदार टाळ्यांनी आपण तिला अभिनंदन करूया. तिला विनंती करतो की कृपया त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं पारितोषिक स्वीकारावं. एका जोरदार टाळ्या रेवा घाडेगावकर, रील शहाणी अभिनेत्री. शुभ असेल
त्या ठिकाणी ते पारितोषिक देऊन आपण या बाल कलाकारांना सन्मानित करत आहोत. कुमारी रेवा माडीगावकर. वीर शहाणाची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र विशाली आहे. मला वाटतं टाळ्यांचा आवाज थोडासा कमी झाला. कल्याणी सावंकर एकदा जोरदार काय आपण तिचं अभिनंदन करूया. कल्याणी सावंकर एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा अभिनंदन करूया. अनुभव चित्त जाणे आणि चित्त जेव्हा ठपक होतं तिथे परमेश्वराचं हास्य दिसतं आणि परमेश्वराचं हास्य नृत्यापेक्षा दुसरी उपमा तर देता येणार नाही. ती नृत्यासारखी सुंदर लाखो अशी कला तुमच्या समोर आता इथे पेश होते आहे. ऐकूया आविष्कार पाहूया. घेऊन विठरामाची आली मानर सेना सातारा राऊळ प्रभूच निघाली मानर सेना. काळाचा आत्मा राम आणि मग तुकाराम सांगतात की तुका म्हणे राम तुझा तुझं पाशी विचारून येशी गुरुमुखे. राम 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 अवघेची म्हणती न कोणी सांगती आत्मा राम. आपल्या जीवनामध्ये राम यावा या हेतूने डोंबिवलीकर प्रतिष्ठानाने वीर शहाणा तुमच्या पुढे घेऊन आलेले शहाण्या मनांची आणि सुजाण आणि सर्जनशील समाजाभिमुख असलेल्या वीरकरांची दोस्ती यावी आणि त्यांना शबासकी त्यांच्या पाठीवर. कारण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी मधनं नेमकं अचूक वेचक आणि वेधक निवडक आणि कल्पक असं घेऊन येणारी ही सगळी मंडळी आहे. आणि मला असं वाटतं ह्याच्यानंतरचं जे गाणं आहे ते बरंचसं बोलून आहे. कारण कसं झालं माहिती का आपली आजचं आयुष्य आहे ना आजचं कसं आहे माहिती का ते आयुष्य की बरा दिसतोच आयुष्य आहे पण बरा आहेस ना. कसा दिसतोस आयुष्य बरा आहेस ना. बरा दिसतोस वरवर पण खरा आहेस ना. असं प्रश्न विचारणारा एखादा गायक येतो आणि आपल्याशी संवाद साधायला लागतो तेव्हा कळतं की घेतला मी श्वास तेव्हा कंठ होता कापलेला आणि ओळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला. जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्पर्शाने घेतले काढून खाल्ले ओळखीच्या माणसांनी. अशी अवस्था खरी आहे. हमने भी तेरे हर को गले से लगाया है मेरे नाम जिंदगी गले लगा है जिंदगी. वीर शहाणा अभिनेता. वीर शहाणा अभिनेता तृतीय क्रमांक आहे अर्जुन शेळके. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण अभिनंदन करूया. अगदी आदरपूर्वक विनंती करतो की आपण त्यांनी डोंबिवलीकर प्रतिष्ठान आणि वीर शहाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रथमेश पवार
अतिशय उत्तम रील होती आणि अतिशय उत्तम असा अभिनय होता. आपण रील शहाण्याच्या पेजवर जाऊन हे सगळे रील पाहू शकता. 2024 रील फेस्टिवल. रील शहाणा अभिनेता प्रथम क्रमांक साहिल बरब. रील शहाणा द्वितीय क्रमांक ऋत्विक धुरी. डोंबिवलीकर प्रतिष्ठान आणि रील शहाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रील फेस्टिवल 2024 मधील रील शहाणा प्रथम क्रमांक आशिष पवार. उपकार करे तो ये मन अभिमान वैष्णव जन को करिए पीर पराई जाने. त्यानंतर काही परफॉर्मन्सेसच्या वेळेला तर लोकांचा उत्साह अतिशय रंगात आला होता. हे पाहू शकता तुम्ही. अतिशय सुंदररित्या डान्स इथे चालू होता मागे गाणं सुरू असताना. कार्यक्रम इथे अंतिम टप्प्यात येत होता आणि जी आयोजक मंडळी होती कोकणातली तर त्यांचे इथे आभार प्रदर्शन होत होते. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जात होता आणि दिग्दर्शक महेश लिमये यांच्यातर्फे त्यांना सन्मान केला जात होता. तर कार्यक्रमाचं खरंच अतिशय उत्कृष्टपणे सांगता होत होती. त्यानंतरही काही 1-2 परफॉर्मन्सेस राहिलेले होते ते सुद्धा होणार होते. त्यामुळे माझे जे सर्टिफिकेट होते सहभागी झाल्याचे तर ते घेऊन मी पटकन इथून निघाले. अजून पुढे अर्धा तास तरी हा कार्यक्रम लांबणार होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.